चला आज मी तुम्हाला चिकन पास्ताची रेसिपी दाखवते। ही छान रेसिपी बनते। ह्याच्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतले आहेत। इथे मी पास्ता घेतलेला आहे। हा पास्ता बाजारात कुठेही किराणाच्या दुकानात भेटतो आणि हा वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये मिळतो। ह्याला मायक्रोनी पण बोलतात, पास्ता बोलतात। त्याच्यामध्ये आज आपण हे चिकनमध्ये बनवणार आहोत। चिकनमध्ये छान होतं। आता इथे आलं लसूण घेतलंय मी ठेचून, चिकन घेतलेला आहे, एक कांदा कापून घेतलेला आहे, टॅमॅटो मी मोठा एक कापून घेतलेला आहे। इथे पास्ता मसाला मिळतो बाजारात तो घेतलेला आहे, धणा पावडर आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद, हे एवढंच साहित्य घेतलेलं आहे। आता आपण एक कुकर घेऊया। हे बघा कुकरमध्ये मी 1 ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आता मी कांदा टाकते। हा कांदा आपल्याला छान 1-2 मिनटं तरी छान परतून घ्यायचा आहे। त्याला थोडासा लाईट कलर येईपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे छानपैकी। कांदा चांगला परतत हा बघा कांदा छान परतून झालेला आहे। आता ह्याच्या छान परतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ठेचलेलं जे आलं लसूण आहे ते टाकून घेऊया आणि ते पण आपण एक मिनटं छान परतून घेऊया। आलं लसूणचा जो वास असतो, सुग्र वास असतो, तो थोडा जाईपर्यंत त्याला छान परतून घेऊया। हे बघा हे आपण असं छान परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले टॅमॅटो टाकून घेऊया। हे बघा हे कांदा लसूण छान परतला आहे। लाईट थोडा कलर आलाय गोल्डन सारखा। आता या वेळेला ह्याच्यात टॅमॅटो टाकून घेऊया। टॅमॅटो छान आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचे। आता आपण टॅमॅटो टाकलं ना की थोडंसं परतून 1 मिनटं घेऊया आणि मग त्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकूया। मीठ टाकल्यावर काय होईल की ना टॅमॅटो लवकर नरम होईल, कांदा किंवा टॅमॅटो लवकर शिजेल त्याच्यामध्ये, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मी आता ह्याच्यामध्ये कमी कमी 1-1.5 चमचा, आता माझा छोटा चमचा आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता। आता आपण हे छानपैकी टॅमॅटो कांदा पूर्ण शिजेपर्यंत ह्याला परतून घेऊया 1 ते 1.5 मिनटं। हे बघा कांदा लसूण टॅमॅटो हे छान परतलं गेलं आहे, आता नरम पडले पूर्ण। आता ह्याच्यामध्ये आपण आपले मसाले ॲड करूया। पहिला आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घेऊया आणि पास्ता मसाला जो आहे तो टाकून घेऊया, धणा पावडर टाकून घेऊया। हे बघा हे सर्व मसाले आता आपल्याला छान 1-1.5 मिनटं तरी छान ह्या कांदा लसूणमध्ये पूर्ण परतून घ्यायचे। जी आपण ग्रेव्ही एकदम छान बनवायची आपल्याला। ही बघा ही ग्रेव्ही आपली, मी थोडं पाणी टाकून ही ग्रेव्ही शिजवली। हे बघा किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे, कलर पण सुटला आहे आणि तेलही सोडलं आहे मसाल्याने। ह्या वेळेला आता आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करून घेऊया। हे बघा हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं होतं। हे बघा हे चिकन ह्या ग्रेव्हीमध्ये कमीत कमी 1-1.5 मिनटं आपण छान परतून घेऊया। पूर्ण चिकनला तोपर्यंत मसाले लागत नाही तोपर्यंत छानपैकी हे चिकन परतून घेऊया। आता हे चिकन आपलं 1-1.5 मिनटं परतत आलं, हे बघा कसं छान परतून झालं आहे। तर ह्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये आपला जो पास्ता आहे तो ॲड करून घेऊया। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पास्ता कमी जास्त करू शकता, चिकनही कमी जास्त करू शकता। आता आपण हे चिकन आणि पास्ता हे चांगलं परतून घेऊया, कारण पूर्ण पास्त्यालाही मसाला लागला पाहिजे। हे बघा पूर्ण मसाला लागेपर्यंत आपण परतून घेतलं आहे। आता ना ह्याच्यामध्ये आपण पाणी आहे ना कधी पण गरम करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं। पास्तामध्ये कधीही थंड पाणी टाकायचं नाही, कारण पास्ता व्यवस्थित शिजणार नाही। तुम्हाला किती प्रमाणात सूप हवा आहे, कारण ह्याचा सूप पण छान लागतो, मग त्या अंदाजाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या। आता मला वाटतं मी 2 ते 2.5 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण मला पास्त्यामध्ये ना सूप आवडतं, छान वाटतं सूप पण, म्हणून मी थोडं पाणी जास्त टाकलं आहे। तुम्हाला जर पाणी एवढं नको असेल, सुका हवा असेल, तर तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाका ह्याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। हे बघा छान कोथिंबीर टाकली
पुन्हा एकदा छान हलवून घेऊया. आता आपण ह्याला 3 शिट्ट्या कुकरच्या करून घेऊया. हे बघा, आता आपला पास्ता रेडी झालेला आहे. बघा तुम्ही किती छान वाटतो. हे बघा, खूप सूप पण आहे, पास्ता पण आहे आणि चिकनसुद्धा आहे. हे तुम्ही लंचला वगैरे जरी खाल्लत ना, कधी रात्रीचा कंटाळा आला असेल जेवणाचा, तर डिनरलाही खाल्लत तरी चालेल. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याच्यामध्ये मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा.